शहरामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार हे या ठिकाणी लढा बुद्ध विहारासाठी या धरणे आंदोलनाला भेट देण्यासाठी आलेले आहेत। आदरणीय भाई, आपण काय सांगाल आजच्या या धरणे आंदोलना संदर्भात? दौंड मधील बुद्ध विहाराच्या नावाखाली बौद्ध समाजाची मोठी फसवणूक झालेली। 5 वर्ष झालं निविदा काढून जवळपास 8 कोटी रुपये यासाठी सँक्शन झाले आणि त्यातले 1 कोटी 10 लाख रुपये मिळालेले सुद्धा आहेत। पण ज्यावेळेस या ठिकाणी आरटीआयच्या माध्यमातून सागर उबाळे असतील, प्रेमबाई, या सगळ्यांनी, अमोल सोनोने यांनी ती माहिती मागवली, त्यावेळेस 3,500 पेजेसची माहिती पुढे आली की याच्यात 1 कोटी 10 लाख रुपये केवळ 4 कॉलम उभा करण्यासाठी खर्च करण्यात आले। एक प्रकारे या दौंड मध्ये कुणीतरी एक जुन्या भाषामध्ये बकासूर बसलाय, तो काही सोडत नाही, नाले रस्ते काही सोडत नाही आणि बुद्धविहार सुद्धा सोडत नाही, अशी स्थिती या ठिकाणी तयार झालेली। म्हणून आज या भीमसैनिकांनी दौंडच्या वतीने बुद्धविहार निर्माण आंदोलन सुरू केलेलं आहे। या आंदोलनाला मी भेट द्यायला आलोय। आमची भूमिका आहे की 1 कोटी 10 लाख रुपये खर्च न करता खर्च केले म्हणून सांगणाऱ्या नोबेल कन्स्ट्रक्शनला या ठिकाणी कठोर कारवाई केली पाहिजे। 420चा गुन्हा दाखल केला पाहिजे, अॅट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा दाखल केला पाहिजे। एवढंच नाही तर यांनी देशात कुठंच कन्स्ट्रक्शन करू नये यासाठी त्याचं लायसन्स सुद्धा रद्द झालं पाहिजे। तो जर बुद्धांना सोडत नसेल तर या देशातल्या नागरिकांना काय सोडणार आहे? यांच्या बापाचा पैसा नव्हता, तो सामाजिक न्यायाचा पैसा होता। या सामाजिक न्यायातून विद्यार्थ्यांचं शिक्षण होतं, परदेशी शिष्यवृत्ती असते, यानंतर सोलार योजना असते, घरकुलाचा निधी असतो, त्यातला हा निधी मंजूर झालेला आहे आणि हे करोड रुपये सामाजिक न्यायाचे यांनी खाऊन टाकले। यांना एवढी सुद्धा लाज वाटली नाही की सामाजिक न्यायाचे पैसे कसे खावेत। ही एक व्यापक सामूहिकरित्या भ्रष्टाचार, महाभ्रष्टाचार तेही बुद्ध विहारात दौंड मध्ये झालेला आहे। तात्कालीन नगरपालिकेचे काही अधिकारी आहेत, सार्वजनिक बांधकाम विभागातले अधिकारी आहेत, काही लोकप्रतिनिधी आहेत, या ठिकाणचे काही स्थानिकचे स्वतःला या दौंडचा मालक समजणारे काही लोक आहेत आणि ते कशालाच घाबरायला नाहीत। बुद्ध विहाराला या ठिकाणी त्यांनी सोडलं नाही। त्यामुळे या सर्वांची सखोल चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे आणि तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला लेखी द्या। आमचा समाज तेवढा खंबीर आहे की 1-1 रुपया घालून या ठिकाणी यांच्यापेक्षा मोठं विहार उभा करू शकतो। पण जे आमच्या हक्काची सामाजिक न्याय विभागाचे पैसे तुम्ही चोरलेत, ते पैसे का चोरले याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि या सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। 14 ऑक्टोबरच्या आत याचा भ्रष्टाचाराचा तपास, त्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आत याच्या काम कधी सुरू करणार, कामाला सुरुवात कधी करणार, हे जर आम्हाला सांगितलं नाही तर मग इथल्या दौंडच्या सर्व भीमसैनिकांना एकत्र घेऊन राज्यव्यापी दौंड मध्ये निळं वादळ आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत, हा इशारा सुद्धा देतोय। इथल्या लोकप्रतिनिधींना सांगतोय की तुम्हाला गांभीर्याने घ्यावं लागेल, हे ज्यांनी कुणी केलं त्याला सोडू नका आणि जर तुम्ही आमच्या पाठीशी उभा राहिले नाही तर 50 ते 60 हजार बौद्ध दौंड मध्ये राहतात, मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात राहतात आणि आम्ही जर सगळ्यांनी बहुजनांनी ठरवलं तर इथला लोकप्रतिनिधी सुद्धा या 10-15 दिवसांनी आमच्या सांगितल्याच्या बाहेरचा होणार नाही, एवढी ताकद आणि क्षमता आमच्यात आहे। आमच्यासाठी कपडे नसले चालतील, आम्ही अनेक दुरावस्थेत राहू, परंतु आमच्या सोबत दगा फटका आणि आमच्या अस्मितेशी छेडछाड केलेली आम्ही खपून घेणार नाहीत, हाच असणारा राज्य सरकारला इशारा आहे। मुख्यमंत्र्यांनी दखल द्यावी, उपमुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, अनुसूचित जाती जमाती आयोगाने दखल घ्यावी आणि यामध्ये बौद्धांना जे फसवण्यात आलंय त्याची चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करावी। दुर्दैव आहे की इंदू मिलला 25 वर्ष लागतात, नामांतराच्या लढ्याला 17 वर्ष लागतात आणि पाया खंदून ठेवून दौंडच्या बुद्ध विहाराला 5 वर्ष लावतात। म्हणजे आम्हाला आता 25 वर्ष तुम्ही लढा लावणार आहे, ही झुंज कशासाठी लावताय? या ठिकाणी हे सगळे मनोवादी आहेत आणि यांचा मनोवाद डोक्यात असल्यामुळे या ठिकाणी बौद्धांना नाकारलंय, बुद्धांना नाकारलंय, याचा आम्ही बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही। जय भीम।